3 मोठे साईजचे बटाटे मी उकडून घेतलेले आहे आणि त्याचा छान किस करून घेतलेला आहे बारीक किसणीने। 1 टेबलस्पून जिरे, चवीनुसार मीठ आणि 1 टेबलस्पून आपण मिरचीची पेस्ट इथे ॲड करून घेणार आहोत। आणि यामध्ये नायलॉन पोह्यांचा बारीक बुडका 1 वाटी आपण इथे ॲड करून घेणार। थोडा थोडा ॲड करायचा जसं आपल्या मिश्रणात हवं तसं। इथे बॅटर तयार आहे। एका प्लास्टिकला मी छान तेल लावून घेतलेलं आहे आणि याचा थोडासा आपण गोळा इथे घेऊया। हाताने त्याला छान गोल करून घ्यायचा आहे आणि याच्यावरती दुसरी पन्नी लावून आपण याला छान बेलण्याने लाटून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे आपण बटाटाचे आणि नायलॉन पोह्यांचे इथे पापड करून रेडी करणार आहोत। एखाद्या कापडावर टाकून घ्यायचे आणि अशा प्रकारे छान छोटे छोटे लाटून घ्यायचे। आपले पापड छान अतिशय तेलात टाकल्यावरती छान फुगतात। 2 ते 3 वेळा आपण हे खायला वर्षभर टिकणारे हे पापड नक्की करून बघा आणि हे तळल्यावरती अगदी कुरकुरीत होत